तर राम भावांनो, आज पटापट सगळं दुकानचं काम आवरलं. आपल्याला शेताकडे पण जायचं होतं. मग मस्तपैकी चहा बनवला व गेलो आपण PSC ला चहा घेऊन. चहा पिऊन उगले सर म्हणे चहाला वेळ नाही, पण वेळेला चहा आणला म्हणे, तू खूपच भारी काम केलं. दुकानामध्ये आल्यानंतर आहे ना कॉफी पिऊन पोरांची फिलिंग डायरेक्ट ढगामध्ये होती. आज आई घरी नव्हती, मग काय आजीने मी पटकन स्वयंपाक बनवला, जेवण केलं व निघालो. आज शुभम भाऊच्या स्टुडिओचं ओपनिंग होतं. तुम्हाला जर क्वालिटी फोटो आणि नाथफळा व्हिडिओ जर पाहिजे असेल तर शुभम भाऊच्या स्टुडिओला नक्की भेट द्या. भाऊला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आपण निघालो शेताकडे. मित्राला सोबत घेतलं. परिस्थिती पावसामुळे काय परिस्थिती होती आपल्याला ते बघायचं होतं. या वळाला आहे ना एवढं पाणी होतं ना, पुढे जायची हिंमतच होत नव्हती बरं का. तर एवढा मोठा खड्डा होता ना, कस तरी आपण पुढे गेलो. शेताकडे आलो ना मसोबा महाराजांचं दर्शन घेतलं नाही, असं कधीच झालं नाही बरं का. इथं काय होतं काय माहिती भाऊ, आजी माहिती बिबट्याने शेळी खाल्ली तेच असेल बरं का. पळा भाऊ इथून लवकर. तुम्हाला वाटत असेल हा कृष्ण एवढा हसतो का बरं आहे, तर डायरेक्ट बर्फामधून चालल्यासारखी फिलिंग येत होती. संध्याकाळी ना पाय एवढे गोरव्या त्या व्हासलीन लावायची सुद्धा गरज पडत नाही. तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भावाला तेवढं फॉलो करायला